नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। JSW कंपनी विरोधात ग्रामपंचायती सदस्य आक्रमक, सरपंच मात्र गप्प। पेण तालुक्यातील काराव गडप ग्रामपंचायतीसमोर सदस्यांचे बेमुदत उपोषण सुरू। पेण तालुक्यातील काराव गडप ग्रामपंचायत सदस्यांनी JSW कंपनी विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे। स्थानिक सुशिक्षित तरुणांना नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी ग्रामपंचायती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे। सदस्यांचा ठाम पवित्रा। काराव ग्रामपंचायत हद्दीतील ITI व डिप्लोमा पूर्ण केलेल्या स्थानिक तरुणांना गेल्या 32 महिन्यांपासून नोकरी मिळत नसल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे। JSW कंपनी वारंवार आश्वासने देते पण प्रत्यक्षात भरती होत नाही, त्यामुळे सदस्य संतापले असून त्यांनी थेट उपोषणाची हाक दिली आहे। उपोषणकर्ते कोण? ग्रामपंचायत सदस्य दिनेश म्हात्रे, भाग्यश्री कडू, वैशाली म्हात्रे, दीपाली भोईर, मुक्त वाघमारे यांच्यासोबतच ग्रामस्थ राजेंद्र कडू, अंकुश वाघमारे यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला आहे। सरपंचांचा पाठिंबा नाही। ग्रामपंचायत सदस्य एकजुटीने उपोषण करत असताना ग्रामपंचायत सरपंच मात्र या आंदोलनाला पाठिंबा न देता गप्प बसल्याने मोठी खळबळ उडाली आहे। त्यामुळे ग्रामपंचायतीमधील अंतर्गत मतभेदही उघड झाले आहेत। ग्रामस्थांचा आरोप, JSW कंपनी प्रदूषण वाढवत आहे, जमिनी घेतल्या पण रोजगार दिला नाही, वारंवार चर्चेनंतरही मागण्या प्रलंबित ठेवल्या। ठाम इशारा, ग्रामपंचायत सदस्यांचे म्हणणे आहे की जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील। पाठिंबा, या उपोषणाला परिसरातील पत्रकार प्रवीण विष्णू पाटील वडखळ तसेच सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी बांधव या नागरिकांनी ठाम पाठिंबा दर्शवला आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश पाटील सह तृप्ती भोईर, पेण। संदेश पाटील, आवाज महामुंबई या चॅनलसाठी आज इथे गडप गावातील काराव ग्रामपंचायतीमध्ये आलेलो आहे। आज इथे बेमुदत उपोषण चालू आहे। ग्रुप ग्रामपंचायत काराव गडप हद्दीतील समस्त ITI डिप्लोमा डिग्री धारक उमेदवारांची सरसकट JSW कंपनी डोलवी येथे कायमस्वरूपी नोकर भरती करण्यात यावी या उद्देशाने आजचा या महिलांनी व काही पुरुष, आणि हे दुसरी गोष्ट म्हणजे हे कोणी सर्वसामान्य नाही आहेत, हे प्रत्यक्ष ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत। बघा, ह्या सदस्यांना जर वाटतं की आपल्या गावातील मुलाबालांसाठी त्यांना नोकरी मिळावी, परंतु यांना कोणीच सपोर्ट करत नाही। त्यांना काय, बघा इथे त्यांनी, ही महिला बघा, हिने लहान मुलाला घेऊन सुद्धा उपोषणाला इथे बसलेली आहे, परंतु इथे कोणीच त्यांच्यावर करत नाही, काहीच कार्यवाही करत नाही। कंपनीने याची दखल घ्यावी। त्यांच्याशी मी बातचीत केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही गांधी मार्गाने इथे उपोषणाला बसलेलो आहोत, आम्हाला कोणाचाही त्रास नाही। पहिला प्रथम नमस्कार, आपलं नाव काय? माझं नाव दिनेश तुकाराम म्हात्रे, मी विद्यमान सदस्य आहे ग्रुप ग्रामपंचायत कारावचे। तुम्ही कशा संदर्भात इथे उपोषणाला बसलेला आहात? आम्ही गेले 3 वर्षापासून कंपनी JSW डोली कंपनी प्रशासनाकडे आम्ही एक मुख्य मागणी करतोय की आमच्या ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील जे ITI होल्डर्स आहेत, डिप्लोमा होल्डर्स आहेत, डिग्री होल्डर्स आहेत, त्यांना त्यांची नोकर भरती करावी म्हणून आम्ही उपोषणाला बसलोय। मग मला आता मी म्हटलं, फक्त तुम्ही इथे सदस्य म्हणून जातो, तुमचे सरपंच कुठे आहेत? आमच्या सरपंचांचं असं मागणं आहे की चर्चेद्वारे आणि वाटाघाटीद्वारे आपली नोकर भरती होईल, पण गेली 3 वर्षापासून ते नुसती चर्चा, वाटाघाटी आणि आश्वासनं देत आहेत, आणि आता आम्हाला कळून चुकलंय की चर्चा आणि वाटाघाटीद्वारे आपली नोकर भरती होणार नाही, म्हणून आम्ही उपोषणाला बसलोय आणि अजून त्या चर्चा करतोय। मग हा आमची एवढीच मागणी आहे की आमच्या गावातील जे तरुण वर्ग आहे बेरोजगार, त्यांना नोकऱ्या मिळाव्या। म्हणजे ITI डिप्लोमा डिग्री करून पण आमच्या गावातील तरुण वर्ग तसाच राहिलेला आहे नोकरी वाचून, त्यांना नोकरी मिळावी एवढीच आमची कंपनीकडे मागणी आहे, आणि ती वारंवार करून पण कंपनीने अद्यापपर्यंत आमची मागणी पूर्ण केली नाही, आणि ती मागणी पूर्ण व्हावी म्हणून आम्ही हा बेमुदत उपोषण जे उपोषणाला सर्वसामान्य लोक बसतात, परंतु आज एक आदिवासी महिला इथे उपोषणाला बसलेली आहे। तुमचं नाव सांगा? मुक्ता अंकुश वाघमारे। आज ही 3 वर्ष झाले तरी आमचा एक मूल आदिवासींचा पण घेतला नाही। 3 फेऱ्या झाल्या साहेबाजवळ, ITI केलेला आहे मुलगा, त्याला पण नाही त्याही लावला। आमची इच्छा आहे का एवढं आमची आदिवासी मुलं लावून घ्यावी। ते तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात। बघा मंडळी,
सर्वसामान्य गव्हर्नमेंट आदिवासी लोकांसाठी चांगल्या प्रकारे कार्य करतं, त्यांना नोकऱ्या लागाव्या म्हणे खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करतात. परंतु इथे तर अन्याय दिसतोय. आदिवासी महिलेच्या मुलगाला जर नोकरी मिळत नाही, कंपनी कुठेतरी त्यांच्यावर अन्याय करतोय. हा अन्यायच आहे ना. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वर्षी गेली तर एक पण मुलगा लावला नाही. त्यांचं असं म्हणणं की त्यांनी एक सुद्धा आदिवासी मुलाला इथे कंपनीमध्ये लावलेलं नाही आहे. नाही लावला. ओके.